नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शासकीय ITI सांगोला. माझं नाव बबन घाडगे. आज या ठिकाणी आपल्याला भारत स्किल या वेबसाईटवरील जे इंग्रजीमधले जे प्रश्न आहेत, MCQ आहेत, त्याचं आपल्याला मराठीमध्ये एक्सप्लेन बघायचं आहे, माहिती बघायची आहे. तर या ठिकाणी बघा, याच्या अगोदर आपण बाकीचे प्रश्न बघितलेले आहेत. तर या ठिकाणी 25 नंबरचा प्रश्न बघूया. हाऊ मेनी फ्युअल पंपिंग, इथं लक्ष द्या ॲरोकडं. हाऊ मेनी फ्युअल पंपिंग एलिमेंट्स आर अवेलेबल इन डिस्ट्रीब्युटर टाईप इंजेक्शन पंप. या डिस्ट्रीब्युटर टाईप इंजेक्शन पंपामध्ये पंपिंग एलिमेंट किती असतात हा प्रश्न विचारलेला आहे. तर एकच एलिमेंट असतं. किती असतात? डिस्ट्रीब्युटर टाईप जो पंप असतो त्या पंपामध्ये एकच एलिमेंट दिलेलं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. विच पार्ट रोटेट द प्लंजर इन ॲन इनलाईन फ्युअल इंजेक्शन पंप. इंजेक्शन पंपामध्ये प्लंजरला कोण फिरवतं? म्हणजेच फ्युअल वाढवण्याकरता, कमी करण्याकरता कशाचा उपयोग केला जातो? तर कंट्रोल रॅकद्वारे काय केलं जातं? त्या प्लंजरला फिरवलं जातं. ॲक्च्युली काय केलं जातं? बॅरलच्या वरच्या बाजूला टुथलो क्वाड्रंट किंवा गिअर क्वाड्रंट असतो, त्याच्या आतमध्ये स्लीव असतो, स्लीवच्या आतमध्ये प्लंजर असतो. परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये काय केलं? डायरेक्ट त्यांनी कंट्रोल रॅक दिलेलं असल्यामुळे उत्तर आपल्याला कंट्रोल रॅक द्यावं लागेल. म्हणजेच हे उत्तर येईल. ओके. त्यानंतर 27 नंबर बघा. विच पार्ट ऑफ द डिस्ट्रीब्युटर फ्युअल इंजेक्शन पंप डिलिव्हर द इक्वल अँड युनिफॉर्म फ्युअल टू ऑल इंजेक्टर्स. या ठिकाणी खालीलपैकी असा एक पार्ट आहे डिस्ट्रीब्युटर फ्युअल इंजेक्शन पंपामध्ये की तो काय करतो? सर्व इंजेक्टरला सारखं डिझेल पाठवतो. त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे रोटर. काय नाव? रोटर. म्हणजे गोल असतं बघा, एकच असतं. या रोटरद्वारे काय केलं जातं? सर्व, मग 4 सिलेंडर असू द्या, नाहीतर 2 सिलेंडर असू द्या, नाहीतर 3 सिलेंडर असू द्या, त्या प्रत्येक सिलेंडरला काय केलं जातं? योग्य मापामध्ये सर्वांना सारखं डिझेल हे फायरिंग ऑर्डरप्रमाणे पोच केलं जातं. त्याचं नाव काय? रोटर. त्यानंतर 28 नंबर बघा. विच पार्ट ऑफ द इनलाईन फ्युअल इंजेक्शन पंप नीड अल्टरनेटिंग द पोझिशन टू वरी द क्वांटिटी ऑफ फ्युअल डिलिव्हरी टू द इंजिन. आता या ठिकाणी खालीलपैकी FIP पंपामध्ये एक पार्ट आहे की त्याच्या पोझिशनमुळं फ्युअल काय केलं जातं? योग्य डिलिव्हरीमध्ये पाठवलं जातं. तर या ठिकाणी कंट्रोल स्लीव काय येतं? कंट्रोल स्लीवद्वारे त्या इंजिनमध्ये फ्युअल काय केलं जातं? योग्य क्वांटिटीमध्ये, पाहिजे त्या पोझिशनमध्ये पाठवलं जातं. आणि हा जो कंट्रोल स्लीव आहे तो प्लंजरला फिरवण्याचं काम करत असतो. त्यानंतर 29 नंबर बघा. विच टाईप ऑफ FIP गव्हर्नर द फ्युअल मीटरिंग थ्रू हायड्रॉलिक अँड मेकॅनिकल अरेंजमेंट. खालीलपैकी एक प्रकार असा आहे फ्युअल इंजेक्शन पंप गव्हर्नरचा की काय केलं जातं? मीटरिंग म्हणजे योग्य मापामध्ये फ्युअल पाठवलं जातं आणि त्या दबावानुसार तो गव्हर्नर काय करतो? कार्य करतो. तर या ठिकाणी उत्तर येतं हायड्रॉलिक गव्हर्नर. हायड्रॉलिक गव्हर्नर जो आहे, हा जो प्रकार आहे तो काय करतो? योग्य मापामध्ये डिझेल पाठवतो. म्हणजे हायड्रॉलिक गव्हर्नर हा काय करतो? त्याच्यामधली जी रचना आहे कशी आहे? मेकॅनिकल पण आहे आणि हायड्रॉलिक पण आहे. त्यानंतर पुढं म्हणजेच उत्तर काय येतं त्याचं? हायड्रॉलिक गव्हर्नर येतं. काय उत्तर येतं? हायड्रॉलिक गव्हर्नर ही अरेंजमेंट
केलेली असते, मेकॅनिकल आणि हायड्रॉलिक दोन्ही त्या पंपामध्ये. त्यानंतर 30 नंबर आहे बघा, विच डिवाइस स्क्विर्ट्स डिझेल इन टू द सिलेंडर ऑफ ॲन इंजिन. खालीलपैकी उपकरण कोणतं आहे की ते सिलेंडरमध्ये इंजिनच्या सिलेंडरमध्ये काय करतं, डिझेल फवारणी व्यवस्थित करतं. त्याचं नाव येतं इंजेक्टर. इंजेक्टरद्वारे काय केलं जातं, कंबशन चेंबरमध्ये स्क्वायरल पोझिशनमध्ये, स्क्विर्ट्स पोझिशनमध्ये डिझेलची फवारणी केली जाते. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला 31 नंबर, विच टाईप ऑफ इंजेक्टर युजेस अ सेट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट्स टू ओपन द वाल्व. खालीलपैकी इंजेक्टरचा असा प्रकार आहे की त्याचा उपयोग हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक द्वारे तो वाल्व ओपन केला जातो. तो इंजेक्टर कोणता, तर तो इंजेक्टर येतो सोलेनॉइड इंजेक्टर. म्हणजेच वाल्व ओपन करण्याकरता सोलेनॉइड असल्याशिवाय तो इंजेक्टर त्या वाल्वला ओपन करत नाही. त्यानंतर 32 नंबर, विच टाईप ऑफ इंजेक्टर ॲक्च्युएटेड बाय हायड्रॉलिक अँड कंट्रोल्ड बाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. आता या ठिकाणी हायड्रॉलिक आणि कंट्रोलिंग कसं आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक आहे. तर तो इंजेक्टर कोणता, तर उत्तर येतं HEUI इंजेक्टर. कोणता इंजेक्टर, HEUI हा इंजेक्टर येतो. म्हणजेच हा आहे इलेक्ट्रॉनिक युनिट इंजेक्शन इंजेक्टर. त्यानंतर 33 नंबर बघा, विच टाईप ऑफ नोझल हॅज सेंटरली ड्रिल होल. खालीलपैकी एक असा नोझलचा प्रकार आहे की सेंटरला म्हणजे मध्यभागामध्येच त्याला काय केलं असतं, ड्रिल केलेलं असतं. तर मध्यभागामध्ये ड्रिल असलेला नोझल कोणता, सिंगल होल नोझल. त्यानंतर पुढे बघा, वेअर इज द मास एअर फ्लो मीटर इज इन्स्टॉल्ड इन ॲन इंजिन. इंजिनमध्ये मास एअर फ्लो मीटर कोणत्या ठिकाणी बसवलेला असतो, तर एअर क्लीनर चोकअप झालेला आहे किंवा नाही हे आपल्याला कळावं याकरिता त्या ठिकाणी हा मास एअर फ्लो मीटर बसवलेला असतो. तो असतो एअर क्लीनरजवळ बसवलेला असतो. एअर क्लीनर चोकअप झाला की त्या ठिकाणी हा जो मीटर आहे काय करतो, लाल इंडिकेटर दाखवतो, रेड इंडिकेटर दाखवतो. त्याचं नाव आहे मास एअर फ्लो मीटर. त्यानंतर पुढे बघा, विच पार्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल रिसीव अँड सेंड इलेक्ट्रिकल सिग्नल्स टू ॲक्च्युएटर्स अँड सोलेनॉइड्स. खालीलपैकी एक असा भाग आहे इलेक्ट्रॉनिक म्हणजे ECM मध्ये की तो इलेक्ट्रिकल सिग्नल घेतो आणि म्हणजे माहिती घेणे आणि देणे हे दोन्ही कामं करतो. तर त्याचं नाव काय आहे, मायक्रो प्रोसेसर. हा काय करतो, माहिती घेतो आणि देतो पण. त्याचं नाव काय, मायक्रो प्रोसेसर. आणि तो कशामध्ये असतो, ECM मध्ये असतो. ECM म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल. आणि हा भाग ECM मध्ये मायक्रो प्रोसेसर असतो. त्यानंतर 36 नंबर बघा, विच कॉम्पोनेंट कन्वर्ट द फिजिकल इनपुट्स इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल आउटपुट इन CRDI सिस्टीम. कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीममध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल काय केला जातो, दिला जातो आणि त्याचं त्या परिसरामध्ये काय चाललेलं आहे याची माहिती काय केली जाते, या ECMला पोच होते. तर ते पोच करण्याचं काम कोण करतं, तर ते काम करतं सेन्सर्स, संदेशवाहक. त्याला काय म्हटलं जातं,
संदेशवाहक म्हणजे कोणत्या ठिकाणी काय चाललेलं आहे प्रत्यक्ष माहिती या सेन्सरद्वारे काय केली जाते, ECM म्हणजे इंजिन कंट्रोल मॉड्यूलमध्ये ती माहिती मायक्रो प्रोसेसरपर्यंत पोच केली जाते. आणि हे CRDI इंजिनमध्ये अशा प्रकारचं नियोजन असतं. त्यानंतर 37 नंबर बघा, विच सेन्सर मॉनिटर्स द फ्युएल इंजेक्शन पंप रोटेशन. या ठिकाणी जे दृष्टिपटल आहे, संदेश दृष्टिपटल इज फ्युएल इंजेक्शन पंप रोटेशन म्हणजेच या ठिकाणी पंप हा किती RPMने फिरतो हे कळण्याकरता सेन्सर काय केलेला असतो, तिथं बसवलेला असतो, संदेशवाहक बसवलेला असतो आणि ती माहिती काय होत असते, पोचत असते. तर त्याला म्हटलं जातं स्पीड सेन्सर. काय म्हटलं जातं, स्पीड सेन्सर. म्हणजे वाहनाचं स्पीड कळण्याकरता सुद्धा त्याचं महत्त्व त्या ठिकाणी आहे. आणि तो कुठं बसवलेला असतो, फ्युएल इंजेक्शन पंपामध्ये बसवलेला असतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे 38 नंबर, विच पार्ट कंट्रोल फ्युएल इंजेक्शन पॅरामीटर्स इन CRDI सिस्टीम. CRDI सिस्टीममध्ये असा एक भाग आहे की तो काय करतो, फ्युएलचं नियंत्रण करतो. फ्युएल किती पाठवायचं, किती समतोलमध्ये पाठवायचं हे काम करत असतो आणि प्रत्येक सिलेंडरला योग्य मापामध्ये पाठवायचं काम करत असतो. तर तो इलेक्ट्रॉनिक भाग आहे EDC. कोणता भाग आहे, EDC, इलेक्ट्रॉनिक डिझेल कंट्रोल. EDC लॉंग फॉर्म काय येतो, इलेक्ट्रॉनिक डिझेल कंट्रोल. त्यानंतर 39 नंबर बघा, व्हॉट इज नेम ऑफ पार्ट X इन हाय प्रेशर फ्युएल पंप इन CRDI सिस्टीम. CRDI सिस्टीममध्ये हाय प्रेशर फ्युएल पंप या ठिकाणी दाखवलेला आहे. तर X मार्क जो केलेला आहे याचं नाव काय, तर या ठिकाणी आउटर कॅमरिंग असते. हा या ठिकाणी प्लंजर आहे, इथं प्लंजर आहे, प्लंजर रिटर्न स्प्रिंग आहे. सेंटर ह्या रोटरवरती सेंटर होल दिलेला आहे आणि नंतर इथं काय केलं, लोब टाईप बनवलेला आहे. तर या ठिकाणी याला म्हटलं जातं कॅमरिंग. काय म्हटलं जातं, कॅमरिंग. हे उत्तर हे येतं. हा जो X मार्क केलेला आहे याचं नाव काय येतं, कॅम रिंग. त्यानंतर व्हॉट इज द मॅक्झिमम फ्युएल प्रेशर आउटपुट इन हाय प्रेशर फ्युएल पंप ऑफ CRDI सिस्टीम. सध्याची जी CRDI कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रेशर फ्युएल पंपाचं किती आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर उत्तर आहे 1600 बार. किती, 1612. 1612 एवढ्या प्रेशरनं काय केलं जातं, CRDI इंजिनमधनं, CRDI इंजिनमध्ये काय केलं जातं, त्या हाय प्रेशर पंपाद्वारे डिझेल हे कॉमन रेलपर्यंत पाठवलं जातं आणि कॉमन रेलमधून इंजेक्टरपर्यंत पाठवलं जातं. त्यानंतर विच पार्ट ऑफ द इंजिन ड्राईव्ह द हाय प्रेशर फ्युएल पंप इन CRDI सिस्टीम. ही जी CRDI सिस्टीम कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम जी आहे त्या हाय प्रेशर फ्युएल पंपाला शक्ती कोण देतं त्या भागाचं नाव सांगा. त्या भागाचं नाव आहे क्रँकशाफ्ट. क्रँकशाफ्टद्वारे काय केलं जातं, CRDI सिस्टीम जी आहे, CRDI इंजिन आहे, या इंजिनमधील जो हाय प्रेशर फ्युएल पंप आहे त्याला क्रँकशाफ्टद्वारे ड्राईव्ह दिली जाते, कॅमशाफ्टद्वारे नाही. तर क्रँकशाफ्टद्वारे ड्राईव्ह दिली जाते. फ्युएल इनलाईन पंप जर असता तर या ठिकाणी काय म्हटलं असतं, तर फ्युएल इंजेक्शन पंपामधील कॅमशाफ्ट. परंतु CRDIचा जो हाय प्रेशर फ्युएल पंप आहे त्याला ड्राईव्ह ही क्रँकशाफ्टद्वारे दिली जाते. त्यानंतर पुढे बघा, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ एअर क्लीनर इन ट्रॅक्टर इंजिन. ट्रॅक्टर इंजिनमधील जो एअर क्लीनर आहे त्याचा फायदा काय, तर एअर क्लीनर बसवल्यामुळे आवाज कमी केला जातो.
कुणाचा आवाज कमी केला जातो? इंजिनचा आवाज कमी केला जातो. आणि एअर क्लीनर नसेल तर इंजिनचा आवाज काय होत असतो? वाढत असतो. उत्तर येतं हे. काय? एअर क्लीनरचा उद्देश म्हणजे फायदा, इंजिनचा आवाज कमी केला जातो. त्यानंतर व्हॉट टाईप ऑफ सेन्सर यूज्ड टू डिटेक्ट द इंजिन स्पीड? इंजिन स्पीड जे आहे हे कोणत्या संदेशवाहकाचा जो प्रकार आहे तो काय करतो? माहिती देतो. त्याचं नाव काय? त्या संदेशवाहकाचं नाव काय? सेन्सरचं नाव काय? तर मॅग्नेटिक पिकअप टाईप सेन्सर. त्याचं उत्तर काय येतं? मॅग्नेटिक पिकअप टाईप सेन्सर हा काय केला जातो? इंजिन स्पीड किती आहे याची नोंद करण्याकरिता तो वापरला जातो. अशा प्रकारचा वापरला जातो. कुठल्या प्रकारचा? मॅग्नेटिक पिकअप टाईप. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला व्हाय इंजिन ट्यून अप इज रिक्वायर्ड इन ट्रॅक्टर? ट्रॅक्टरचे इंजिन ट्यूनअप करायची आवश्यकता काय आहे? कशासाठी मागणी केलेली असते? काय आवश्यकता आहे इंजिन ट्यूनअप करायची? तर या ठिकाणी उत्तर हे येतं, टू प्रोव्हाइड बेस्ट परफॉर्मन्स ऑफ ॲन इंजिन. म्हणजे इंजिन ज्यावेळेला आपण चालू करतो त्यावेळेला ब्रेकडाऊन वगैरे होणार नाही, याकरता इंजिन ट्यूनअप करणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढं व्हॉट इज द रिझन फॉर लॉस ऑफ कॉम्प्रेशन? कॉम्प्रेशन कमी होण्याचं कारण काय? तर उत्तर येतं क्लोज्ड एअर क्लीनर येतं का? या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे बघा. व्हॉट इज द रिझन फॉर लॉस ऑफ कॉम्प्रेशन? कॉम्प्रेशन कमी होण्याचं कारण काय? तर हेड गॅस्केट, ब्लोन हेड गॅस्केट. हेड गॅस्केट खराब जर झालं तर कॉम्प्रेशन काय होत असतं? कमी होत असतं. तर उत्तर येतं ब्लोन हेड गॅस्केट किंवा हेड गॅस्केट बर्न, जळणे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे बघा. व्हॉट टाईप ऑफ ऑपरेशन नीडेड टू रेक्टिफाय द इंजिन स्टॉलिंग? आता या ठिकाणी काय इंजिन स्टॉलिंग वगैरे होणे, रेक्टिफाय वगैरे होणे म्हणून कशाची गरज आहे? तर इंजिन जर ट्यूनअप तुम्ही केला, वेळोवेळी त्याची जर देखभाल केली तर या ठिकाणी इंजिन स्टॉलिंग होणार नाही आणि रेक्टिफाय पण होणार नाही. त्यानंतर प्रश्न चौथा. व्हॉट इज द कॉज ऑफ मिसफायर इन पेट्रोल इंजिन? पेट्रोल इंजिन कार्य करत असताना काय होतं? आवाज करतं. याला कारण काय? तर या ठिकाणी एक्सेस स्पार्क प्लग गॅप, प्रमाणापेक्षा जर स्पार्क प्लगचा जर गॅप वाढला, एअर गॅप जर वाढला तर काय होतं? इंजिन मिसफायर करतं आणि पेट्रोल इंजिन करतं. आणि स्पार्क प्लग कुठं असतो? पेट्रोल इंजिनमध्ये असतो. विच टाईप ऑफ प्रोसेस फॉलोड टू रिमूव्ह द एअर फ्रॉम डिझेल फ्युअल सिस्टीम? डिझेल फ्युअल सिस्टीममधून हवा काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात एअर ब्लीडिंग. डिझेल फ्युअल सप्लाय सिस्टीममधून हवा काढून टाकण्याच्या प्रक्रियेला एअर ब्लीडिंग असे म्हणतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण भारत स्किलवरील जे MCQ दिलेले आहेत त्याच्याबद्दल मराठीमध्ये आपण माहिती बघितली. जय हिंद.